2012च्या कायद्यामध्ये प्रवेशाच्या वेळेस भेदभाव होतो. SC ST NT OBC. आपण IAS मध्ये बघतो, आपलं नाव असेल SC मध्ये असेल तर आपल्याला ओरल परीक्षामध्ये कमी मार्क दिले जातात. मूल्यांकनामध्ये जो मी आत्ता मुद्दा सांगतो, मूल्यांकन करत असताना सुद्धा त्या ठिकाणी भेदभाव होतो. हॉस्टेलमध्ये प्रवेश देताना भेदभाव होतो. तुम्हाला लायब्ररीमध्ये गेल्यानंतर भेदभाव होतो. कोणतं पुस्तक तुम्हाला वाचायला द्यायचं नाही द्यायचं ते ठरवतात. असे स्पेसिफिक मुद्दे 2016च्या 26च्या कायद्यामध्ये आलेले नव्हते. मला असं वाटतं की UGCने जे चुकीच्या पद्धतीने कायदे केले ते सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला जो निर्णय दिला होता तो काही अंशी योग्य होता, परंतु आजही संधी आपली गेलेली नाही. मार्चमध्ये जी हिअरिंग होणार आहे त्या हिअरिंगमध्ये आपल्याला जे वाटतं जे त्या कायद्यामध्ये नाही, या कायद्याचं इन्क्लुजन करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणं अत्यंत गरजेचं आहे. UGCने डिस्क्रिमिनेशन कुठे कुठे होतं असे 28 मुद्दे त्या ठिकाणी दिलेले होते. नवीन कायद्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं, 118% वाढ झाली, परंतु कोणत्या मुद्द्यावर होते हे सांगितलं.